तामिळनाडूमध्ये शाळांच्या नावातून जात काढणार, अंगठी आणि कपाळावर गंधावर देखील बंदी येणार का? काय आहे प्रकरण, आज आपण जाणून घेणार आहोत। शाळेमधून जातीवाद हटविण्यासाठी तामिळनाडू सरकारने एक सूत्र तयार केले आहे। या सूत्रानुसार शाळा अंतर्गत आणि शाळा परिसरामध्ये हातात अंगठी आणि कपाळावर टिळा आणि जातीचा विशेष उल्लेख अशा अनेक बाबींवर बंदी येण्याची शक्यता आहे। काय येणार बंदी हे आपण जाणून घेणार आहोत। गेल्या वर्षी तिरुनेलवेलीमध्ये एक दलित विद्यार्थ्यांच्या उच्च जातीतील काही विद्यार्थ्यांनी मारहाण केली होती। दोन भाऊ बहीण असलेल्या दलित विद्यार्थ्यांना उच्च जातीतील विद्यार्थ्यांनी मारहाण केली होती। यामुळे तामिळनाडूमध्ये मोठे जन आंदोलन झाले होते। यावर न्यायमूर्ती के चंदू यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली। या समितीच्या माध्यमातून जातीवाद कमी करण्यासाठी कसे प्रयत्न करण्यात येतील असं सूत्र तयार करण्यात आलं आहे। सरकारने मद्रास उच्च न्यायालयाच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली। या समितीने 610 पानांचा अहवाल मुख्यमंत्री एम के स्टर्लिन यांच्याकडे सादर केला आहे। यामध्ये शाळांमध्ये जात आणि जातीचे उल्लेख असलेले नावे कमी करण्यात येणार, अंगठी, कपाळावर गंध अशा अनेक बाबींवर बंदी घालण्याची शिफारस या समितीने केली आहे। शाळेतून जात त्याचबरोबर जातीचे संबंधित नावे हटविले जातील। त्याचबरोबर शिक्षकांची वेळोवेळी बदली केली जातील। हजेरी पत्रकामध्ये जातीची नोंद घेतली जाणार नाही। अशा पद्धती 610 पानांचा अहवाल स्टर्लिन यांना सादर करण्यात आलेला आहे। या अहवालामध्ये सदरच्या शिफारसी केल्या आहे। लवकरच हा अहवालाच्या काही शिफारसी लागू होतील का हे लवकरच स्पष्ट होईल, परंतु यासही अनेकांनी विरोध देखील केला आहे, तर काहींनी याचे समर्थन देखील केलेले आहे। येणाऱ्या काळात तामिळनाडू सरकार या शिफारसी लागू करतील काय हे लगेच आपल्याला काही दिवसातच कळणार आहे। तोपर्यंत धन्यवाद।